आजी प्लीज तुम्ही शांत व्हा, होईल सगळं नीट. याच आशेवर आहे मी, पण खूप काळजी वाटते राजेशची. आत्ताही डॉक्टर म्हणत होते की खूप डिस्टर्ब आहे तो, त्यामुळे त्याला आणि काही त्रास होईल, त्याच्या मनावर ताण येईल, असं काही त्याच्या आसपास घडू देऊ नका, नाहीतर आणखीन खचून जाईल तो, परिस्थिती बिघडून जाईल. तू विचारणार होतीस राजनला, विचारलंस का काय होते त्याला, काय झाले, काय आहे त्याच्या मनामध्ये? बोलला का तो तुझ्याशी काही? सांग ना कमी, सांग ना. आजी मी विचारलं, त्यांनी काय सांगितलं नाही. तुलाही काही सांगितलं नाही? आईशी काही बोलत नाही, मुलीशी काही बोलत नाही? काय आहे काय त्याच्या मनात एवढं, काय चालतंय त्याला? तू त्याची मुलगी आहेस, माझी मोठी नात आहेस, हे कळलं तेव्हा केवढा खुश होता राजन. अगं बरोबर आहे ना, गेली कित्येक वर्ष तुला शोधण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान केलं होतं त्यांनी, तुझ्यावर आणि तुझ्या आईवर. फार जीव आहे का त्याचा, म्हणजे तुम्ही दोघी त्याच्या अगदी जीव के प्राण आहात कमळी. मी सुद्धा तुम्हाला भेटावीस म्हणून किती पूजा अर्चा केल्या, होम हवन केलं, तुला माहिती आहे, तुला सांगितलं. खूप वाट पाहिली आम्ही दोघांनी तुझी. मला एकदा वाटलं की मी, तू आली नाहीस ना, तर तुझी वाट बघता बघताच मरून जाईन म्हणून. पण मग तू आलीस, तू आम्हाला भेटलीस आणि जणू काही आम्हाला जगण्याचं कारण मिळालं. तू सुद्धा सगळं किती छान सांभाळलंस ग. आत्ता सुद्धा फक्त तू आहेस म्हणून हे दुःख मी सहन करू शकते, जरा हिम्मत धरू शकते, धीराने याला तोंड देऊ शकते, फक्त तुझ्यामुळे. तू एकमेव आधार आहेस माझा कमळी, नाहीतर मी पूर्ण खचून जाईन. आजीसनी तर आता काय सांगूच शकत नाही, त्यांची अवस्था आधीच कोलमडली. त्यात आणि मी काय बोललो तर अजूनच काहीतरी विचित्र घडेल. परत बोल तू राजनशी, बोलशील ना?